नमस्कार जुन्नरकरांनो, मी किरण साबळे. आपण उभा आहोत माळशेज घाटामध्ये. तुम्हाला माहितच असेल, आपण आज 6व्या दिवसाची अपडेट देतोय. तर मित्रांनो, जो आपला अहिल्यानगर कल्याण महामार्ग आहे तो आता एक आनंदाची बातमी तो चालू झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय. आता बघा, सिंगल वे चालू केलेला आहे. इथे काही काल तुम्हाला जे काम दाखवले काम पूर्ण झालेले आहे. आणि हा बघा इकडे रस्ता. आता अंधारात काही मला काही जास्त दाखवता येत नाही, कारण की रात्रीचे 10 वाजलेले आहेत. त्यामुळे आता जरा थोडंसं अपडेट देतोय आपण. आज जरा थोडासा उशीर झाला यायला इथं, परंतु पावसाचा वेग हा माळशेज घाटामध्ये कंटिन्यू असतो. त्यामुळे हे दररोज एक 2 फूट खाली खचतच चाललेलं आहे. परंतु एक आनंदाची पण बातमी की हा सिंगल वे का होईना चालू केलेला आहे. तुम्ही जर कल्याणवरून अहिल्यानगर माळशेज घाट मार्गे अहिल्यानगरला येणार असेल तरी तुम्ही येऊ शकताय. फक्त जरा थोडंसं एक प्रशासनाने सांगितलंय की जे जड वाहतूक आहे, जड गाड्या आहेत, त्या इथून वाहतूक करता येणार नाहीयेत. इथून तुम्ही पिकअप, 4 व्हीलर्स, छोट्या सर्व गाड्या ज्या असतात, दुचाकी असतात, त्या सर्व इथून येऊन जाऊन करू शकतात. ही आजची 29 जुलै 2026 संध्याकाळी 10:30ची अपडेट आहे. तर आपण उद्या इथं येऊया, पुन्हा पाहूया इथं काय परिस्थिती. आता काय आलं, इथं जो रस्ता खचला होता का, इथं खाली पूर्ण रस्ता जो खचला होता तो आता पूर्ण अंधारात आहे. त्यामुळे काही दाखवू शकत नाही. परंतु एवढं मात्र नक्की, प्रशासनाने, ठेकेदाराने दिरंगाई या कामात मात्र केलेली आहे. आज 6वा-7वा दिवस जर तुम्हाला हे महामार्ग नीट करायला जर लागत असेल तर ही खरंच शोकांतिक आहे, असंच म्हणेल मी. कारण की आज आपण येतो इथं, एवढा महामार्ग आहे. ह्या महामार्गाने हजारो वाहनांची वाहतूक होत असते, परंतु आजपर्यंत हा महामार्ग बंद होता. आज मात्र एक सर्व प्रवाशांसाठी जे वाहतूक करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी, इथून रस्ता चालू झालेला आहे. ही आजची आपली अपडेट आहे. ओके, 6व्या दिवसाची अपडेट. हा बघा, तुम्ही पाहू शकताय. असं प्रशासनाने इथं काही अशा बॅरिकेड्स लावलेले आहेत, सिमेंटच्या का पूर्ण सिमेंटचे लावले की बघा पूर्ण येऊ शकत नाही का, आता इकडं काय होऊ शकत नाही. परंतु तुम्ही पण प्रवास करताना ह्या माळशेज घाटाने जे प्रवास करणार आहेत त्यांनी पण जरा सतर्कता बाळगा, हळूहळू जावा. सिंगल वे आहे, त्यामुळं वाहनांची गर्दी करू नका, ट्रॅफिक जाम करू नका. सगळ्यात महत्वाचं, जिथं खचलंय तिथं ट्रॅफिक अजिबात करू नका. काय होतंय, जिथं आता खचले तिथं अजून खाली खचत चालले, पावसाचं प्रमाण वाढत चालले. त्यामुळे जर थोडंसं तुम्ही सहकार्य करा प्रशासनाला पण. आणि जोपर्यंत आता पुढून सूचना येत नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ पाहत राहा. बघा अशा पिकअप्स वगैरे हे असं सर्व चालू आहे. बघा, भले इथं दगड खडी वगैरे टाकले, परंतु रस्ता मात्र चालू आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आणि ज्या मोठ्या गाड्या त्या अजून काय इथून परमिशन दिलेलं नाहीये. ओके, मी सांगेलच, कळेलच तुम्हाला सर्वांना. त्यामुळं आज जरा थोडासा अंधार पडला मला पण यायला, तुम्हाला अपडेट द्यायला, परंतु आपण अपडेट देत राहू. ओके, चला बाय, धन्यवाद. काळजी घ्या, सर्वांनी सुरक्षित प्रवास करा, हे सर्वात महत्वाचं सांगायचंय. इथून या पण सर्वात सुरक्षित प्रवास करा. अंधार आहे, रात्रीची वेळ असती, खडी जास्त टाकले त्यामुळे इथून इथून गाडी वगैरे सटकण्याची जास्त भीती आहे. बघा, दुचाकी वगैरे सर्व चालू झालेले आहेत, 4 व्हीलर चालू झाले आहेत. घाई करू नका, या पण व्यवस्थित जा, ही सर्वात महत्वाची विनंती आहे. बघा अशा गाडी वगैरे चालू आहेत. तर चला मित्रांनो, मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आता आपण आहोत मड पारगाव फाटा इथे. तुम्ही पाहू शकता या ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, परंतु इथं पोलीस प्रशासन असल्यामुळे इथून काय वाहतूक पुढे जाऊ शकत नाहीये. बघा तुम्ही पाहू शकताय, कंटिन्यू इथं बॅरिकेड्स लावून पोलीस प्रशासन थांबलेले. त्यामुळे मित्रांनो, पुढील सूचना येतपर्यंत त्या मार्गाने वाहतूक करू नका. परंतु लहान वाहनांना मात्र आता दिलासा नक्की देण्यात आलेला आहे.